माझ्याच या दीर्घ जीवनातून घेतलेल्या अनुभवांचा सार मनोगत या रूपाने आपणासमोर सादर करीत आहे। आजच्या या धावपळीच्या जगामध्ये आम्ही स्वतःला विसरून जातो, तेव्हा आत्मनिवेदन हा उत्तम संस्कार आहे। ह्या स्वतःचे विचार, भावना आणि कृत्यांचे परीक्षण करण्याचा अभ्यास आहे। आत्मनिवेदन स्वीकारून आम्ही स्वतःचे बळ आणि दुर्बलांक निर्धारित करू शकतो, व्यक्तिगत विकास आणि प्रगती साध्य करू शकतो। म्हणून मना घडवी संस्कार हे आत्मनिवेदन। संस्कार माणसाच्या आयुष्यात फार मोलाचे असतात। संस्काराच्या मजबूत पायावर जीवनाचा डोलारा उभा असतो। अनेक युगपुरुष केवळ संस्कारामुळे त्यांच्या जीवनात यशस्वी झाले। शिवाजी महाराजांनी जिजाऊच्या संस्कार रूपी पायावरच आपले स्वराज्य घडविले। आज प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपला पाल्य सुसंस्कारित असावा, परंतु त्यासाठी आपण करत असलेले संस्कार सुसंस्कार आहेत का याचा शोध घेणे मात्र गरजेचे आहे। मना घडवी संस्कार म्हणताना श्रीधर फडके यांच्या गीतातील ओळी मला आठवतात। तेज स्पर्शाने दूर होई अंधार, जसा मुळांचा वृक्षास असे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार। मानवाला लाभलेला अमूल्य असा परीस म्हणजे संस्कार, ज्याच्या स्पर्शाने मानवी जीवनाचे सोने होते। मनाला नीती, आकार, शांती, ऐश्वर्य, सौंदर्य, बुद्धी, सिद्धी, भक्ती, शक्ती, विवेक देतो तो संस्कार। माणसाची खरी ओळख त्याच्या कार्याद्वारे होते, त्यासाठी मनावर चांगले संस्कार व्हायलाच हवेत। आपला व्यवहार हा आपल्या संस्कारानुसार घडत असतो। मनाचे ऐश्वर्य, सौंदर्य सुसंस्कारात असते। शाळेतून संस्कार होतात। शिक्षक हा तिथला संस्कार रूपी वृक्ष घडविणारा, माणूस घडविणारा शिल्पकार असतो। तसेच मुलांच्या मनावर सहशिक्षणाचे संस्कार तिथे घडले जातात। शिक्षण ही जीवनाची मौल्यवान भेट असून संस्कार हे जीवनाचे सार आहेत। अनुभवातूनही मानवावर विविध संस्कार घडत असतात आणि म्हणून मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार। म्हणून माणसाच्या मनावर संस्कार हे झालेच पाहिजेत आणि त्याच्या मनावरचे संस्कार त्याला पवित्र कर्म करण्यासाठी उद्युक्त करतात आणि त्याला चांगले बळ देतात आणि यशस्वी करतात। धन्यवाद।